जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि ब्लॉग स्टार्ट केला मी कारण की इकडे चालू आहे आमची पॅकिंग. सगळं बघा, आता बेड भरून ठेवलं आम्ही. सगळे पॅकिंग करायचे असं बेडवर कपडे काढतो आणि मग सॉर्टिंग करतो. फायनली आजपासून पॅकिंगची सुरुवात झालेली आहे. माझी नाही, आत्ता ज्ञानाची बॅग पॅक होते, त्याच्यानंतर फाल्गुनी आणि शेवटला मला काय माझे बालीवरून आलेले तसेच अर्धे कपडे जे मी यूज नाही केलेले तसेच तिकडे ठेवलेले, जे की पॅक्ड होते सगळे, अजून यूज नाही केले काहीच, म्हणजे ते ओपन पण नाही केलेत ते. तर त्यामुळे ते तिथेच ठेवले. तर मला जास्त काय करायचं नाही आहे, फक्त शूज अँड ऑल. बघूया झाली का. बापरे, ज्ञानाची अख्खी बॅग भरली कपड्यांनी. कपडे आपले नसते तरी चालते. हे बघ, हे अजून एवढे उघडले पण नाहीत कपडे अजून नवीन. आणि हे मी आणले ज्ञानाला. क्युटी 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 क्युटी. मला आणि हे पण ज्ञानाचेच जॅकेट आहे. येस, जॅकेट पण घे कारण की थंडी असणार आहे तिकडे खूप. मिक्स म्हणजे थंडीवाले पण घे जास्त. आणि माझी बॅग मी जस्ट उघडली आहे. सगळे शूज माझे मी ऑलरेडी भरून ठेवलेत त्याच्यात, आणि कपडे पण आहेत काही काही, अजून भरायची बाकी आहे. चलो. सो इकडे लाईट दिसत असेल, हे आमच्या इकडे खूप मोठं वेडिंग रिसॉर्ट आहे, काकाजीनी वाडी म्हणून. आणि टायसन गो बहिणा हे कपडे रायगडचा टी शर्ट. आणि हा जेव्हा खूप छोटा होता. आकाश, तो पहिलावाला डायसन नाही ना हा, का पहिलावाला आपला सेकंडवाला आहे ना. सो याचा जो छोटा बेबी होता, आम्ही कॉलेज लाईफमध्ये आम्ही यायचो. आकाश माझ्याबरोबर डी वाय पाटीलला होतं लॉ करत. मग तेव्हा हा खूप छोटा होता, तेव्हा मी घाबरायचो नाही. म्हणजे हा नाही, याचे पप्पा असतील मे बी, सो त्याला मी घाबरायचो, पण याला नाही घाबरत नाही आता, कारण की हा खूप शांत आहे. ज्ञाना असती ना फुल मजा आली असती. हा आमचे बचपन के यार आकाश भाईनू त्याच्याकडे आलं. आणि एक अगारोची पेट ग्रूमिंग किट आम्ही घेतली आहे, जे की आमचा टायसन इकडे झोपला, त्याला आम्ही आता यूज करून दाखवणार आहोत की त्या ॲक्च्युअलमध्ये अगारोच्या पेट ग्रूमिंग किटची खासियत काय आहे, जी की 2.5 लिटर डर्क कंटेनर सोबत येते. आणि 3 ॲडजस्टेबल सक्शन लेवल पण आहे त्याच्यामध्ये, लो, मीडियम आणि हाय. बघूया पुढे आता कसं काय. सो या किट सोबत वेगवेगळे अटॅचमेंट आलेले आहेत, जसं की ट्रिमर आहे आणि हेअर ब्रश आहे. खूप सारे अटॅचमेंट आहे. सोफा क्लीन करण्यासाठी आहे हा अटॅचमेंट, बॉडी मसाज करण्यासाठी आहे. हे शेपर बॉडी ट्रिमर आहे ना हे. या सगळ्या एवढ्या अटॅचमेंट आलेल्या आहेत. तर आपण हा वाला अटॅचमेंट आता यूज करून बघूया, आणि हा पण एकदा यूज करून बघूया ट्रिमर की कसं ट्रिम होतं आहे ते. चलो भैया नो ले लो. आणि ह्या ट्रिमर सोबत पूर्ण ब्लेड सुद्धा वेगवेगळे आलेले आहेत, की जेणेकरून किती आपल्याला हेअरकट करायचे ते पण करू शकतो. सो आम्ही पहिला इक्विपमेंट त्याला लावलेला आहे. हा त्याच्या बॉडीवर आता ते हां चालू का, चालू आहे इकडनं चालू का. सो स्विच ऑन केलेला आहे, स्विच ऑन आहे. हा अटॅचमेंट एक्स्ट्रा फर जे असेल अंगावर ते काढण्यासाठी आहे. याची मोटर आवाज एकदम कमी करते आणि पेटलाही आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तसंच सायक्लॉन फिल्टर आणि स्टेनलेस स्टील फिल्टर प्रिव्हेंट करतं टॅगलिंग आणि स्टिकिंगला. पेट ग्रूमिंग किट इझिली क्लीन करतं आपल्या क्लोथवरचे हेअर्स आणि बेड, सोफा, कॉर्नरच्या हेअर्सला, कारण याच्यामध्ये 10 kPa सक्शन पॉवर इक्विव्हॅलंट एवढी मिनिएचर व्हॅक्यूम क्लीनर आहे. आता तरी केस थोडेसे आपल्याला कट करायचे म्हणून आपण एक छोटीवाली ती ब्लेड लावली आहे. लेट्स स्टार्ट ब्रो. टाइसू उठो मत, उठो मत, इधर हमारा भागदौड़ चालू हो जाएगी. रुको 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 आकाश भैया, थोडं तर इकडे पण तो जसं जसं तो ट्रिम करतोय इकडे पूर्ण व्हॅक्यूमनी त्याचे केस ओढून देतो.
सो बघा इकडे पूर्ण जेवढे पण केस आले ते व्हॅक्यूमनी खेचून घेतलेले आहेत. आकाश भायानो, ये क्लीन करने के लिए भी इधर से है ना? नाही इथून आहे नाही बघ इकडून आकाश. सो याला इझिली क्लीन सुद्धा करता येईल. हे बघा एवढे केस त्याचे ट्रिम झालेत छान असे. काय सांग. सो तुम्ही सुद्धा तुमच्या घरी जो काही पेट असेल, कुत्रा मांजर काही असेल, त्याच्यासाठी ग्रूम करण्यासाठी म्हणजे घरच्या घरी ग्रूम करण्यासाठी अगाराचू व्हॅक्यूम पेट ग्रूमिंग किट घ्या. मी इकडे तुम्हाला लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन तुम्ही चेक करा आणि तुमच्या घरातल्या पेटला पण नुसतं काळजीपूर्वक सांभाळा. भैया नो आप कभी करेंगे अब इसके बाद? अभी थोड़ा उसका बढ़ेगा तो करते और बाल बढ़ेगा तो छान आहे ना पण. हां. सो मी आलेलो आहे आमच्या इकडे एक मोठं रिसॉर्ट आहे, वेडिंग रिसॉर्ट, काकाजीनी वाडी म्हणून. तुम्हाला इंस्टाग्राम हँडल इकडे मी टाकलं आहे आणि तुम्हाला यूट्यूबवर गुगलवर सर्च मारलं तरी तुम्हाला दिसेल की काकाजीनी वाडी काय आहे. खूप मोठं रिसॉर्ट आहे. बाहेर ओपन लॉन आहे, मोठं हॉल आहे. कितीची कॅपॅसिटी आकाश ह्या हॉलची? या हॉलची 1000ची कॅपॅसिटी आणि अजून एक बाजूला एक नवीन आता त्याचंच 1200 कॅपॅसिटी असलेलं एवढं मोठं हॉल बनवलं त्यांनी. सो जाऊन चेक करा तुम्ही गुगलवर पण. आणि हे पण तुम्हाला आता मागे एक मी नजारा दाखवतो. इकडे आता 2 वेडिंग ॲट अ टाईम आहेत, एक हॉलमध्ये आणि एक ओपनमध्ये. सो ते त्यांनी केलेलं आहे इकडे. हां काय करते? हां काय करते नानू? ए दादा बाजूला हो दादा. काय करते नानू? हां जा जा दे, जा लवकर दे. कोणाला देते? दीदी कुठे? दीदी हां जा जा. बरं जा, बरं जा 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 बरं जा. हां माझ्या हाताने खात होती बघ दीदी. तुझ्या हाताने नाही खात का? हां तर हिच्या हाताने बघ. मोबाईल उचल. नानू बरोबर तू बरोबर नानू. नानूची सेवा असते दीदी. पाणी पी. घे दीदी. अरे दीदी झाला नाही काही नाही आहे ना हातात. नव्हता दादा तू. दादा तू इकडे, दादा इकडे 2 मिनिटं माझ्या इथे. तू दादा आला मध्ये ग दादा. दे अजून दे अजून दे. हां दे. अगं स्वतःचे खाण्याचे बांधे स्वतःच्या हाताने. हा तुरतुरी तुम्हाला आणू भात. आपला काय मी काय असं वाटतं कुठला आधी दीदीला पण ज्ञानाच्या हातातला घास गोड लागतो. सो आज घरात आमच्या मोठी ट्रॅजेडी झालेली आहे. सगळे नॉनव्हेज खाणार आहेत, फक्त चेतना, आई आणि हा बघा हा मेन आमचा नॉनव्हेज मेंबर नॉनव्हेज नाही खाणार. डॉक्टरने सांगितलं नॉनव्हेज नाही खायचंय. थोडंसं घ्या. थोडा भात तुझी. सो आजच्या डिनरमध्ये आहे डाळ भात, चण्याची भाजी, माझी फेवरेट मेथी आहे का छोटी मेथी आहे, आणि मुळ्याची भाजी आहे. काय कांद्याची पात आहे. सगळ्यात माझं फेवरेट म्हणजे मी जाणार आहे म्हणून तुम्ही असं करताय. अरे दादा, दादाला दाढी आली बघा आमचा. दीपका असते. आणि इकडे बनवलेल्या आहेत पुरणपोळ्या. आणि मॅडम आमच्या बॅग पॅक झाली आहे की ते माहित नाही. भाजी झाली आहे, चेन लावून मी ठेवली आहे. तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवतो. मी माझी सकाळी उठल्या पहिले बॅग पॅक केली, सगळे कपडे इस्त्री केले आणि बॅगमध्ये टाकले. आणि मी सगळ्यात भारी काम केलंय ते व्हॅक्यूमवाला ते घेतले. बॅग्स व्हॅक्यूमवाला मिळतात ज्याच्यानी मला जास्त जागा नाही लागली हे करायला. सो आता ही पण यूज करेल की नाही माहित नाही. व्हॅक्यूम पाहिजे का तुला? ते नको, तुला कमी लागली ना जागा, मग माझे कपडे तुझ्या. एक्सक्यूज मी, माझे कपडे मी कसे तरी भरलेत आणि हिचे कपडे टाक म्हणजे. पुरणपोळीला अजून एकदा साजूक तूप टाकून माझी साजूक तुपातली बायको, साजूक तुपात खाणारी बायको. ही पोळी साजूक तुपातली हिला मावऱ्याचं लागलं ना, तो गाणं आहे ना तसं. सो आमच्या बॅग्स आता भरलेल्या आहेत. माझी बॅग मी ओपन करून दाखवू की नको मला ते डाऊट आहे. मी पॅक केली आहे पण खूप छान अशा व्हॅक्यूमच्या बॅगमध्ये सगळे कपडे टाकून मी केली आहे. तुम्हाला दाखवतोच मी आता वर जाईल तर.
आणि हिची झाली आहे की नाही ती पण बघू. आणि फाल्गुनी बाय बोल. फाल्गुनी फाल्गुनीला बोला. बघ चॅप्टर बघ. माम्याची काय बोलते बघ, काय बोलते माम्याची आवाज आहे. हिला आईच बोलते किती काय बोल. आता आमच्या ओमचा पण लवकरच 12वी झाल्यावर करून टाकायचं आहे ना. हा मग मुलगी कोण असेल तर सांगा. बोल. मान हलवली आता नाही बोलतो. मामाची आहे तशी, काय टेन्शन नाही आम्हाला. मामाची बाई तो बुकिंग केलेली आहे आम्ही. बुकिंग येणार आहे मामाची. जास्त वाटत ना. किती मस्त लावलेला छोटूसा संक्रांतच काय. सो असं झालं, बाहेर निघालो आम्ही आणि चालत कसं चालली येईल ना लिफ्ट. आणि मी कॅप आणलेली हाँगकाँग डिस्नीलँडवरून. सो ती आता मिळाली खूप दिवसांनी आणि मी घालून ट्राय करत होतो आणि बोलता बोलता बाहेर निघालो असंच चालत. बाय बाय करा. बाय बाय एकदा करून बघा. सो आम्ही आलेलो आहोत आजीला भेटायला, कारण की आजी पण चालली आहे कुठेतरी घुमी घुमी. इकडे बघ घुमी घुमी चालली ना आजी. आजी कुठे चालली आहे? चालली वृंदावनला. वृंदावन मला वाईट ना म्हटलं. आजी चालली आहे, नायसाची आजी चालली आहे, हे आजी चालली आहे. हॅलो बाय नानू. बाय नाना. काय बघते? अरे देखभाल कर सकूंगी घर पे होगी तो. मला चालता येतो, मी खातो पण, मी चालतो पण. कुठे दीदी? ए दीदी 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 कुठे? सो आम्ही प्रत्येक ट्रिपला जाता वेळेस माझा फेवरेट सीमामाईंनी बनवलेला चिवडा घेऊन जातो. सो ह्यावेळेस जास्त सामान आहे आणि हे ज्ञानाचं सगळं सामान आहे. आणि हे चिवडा फॉर मी. थँक्यू सीमामाई. आणि ये सीमामाई की लड़की देखो. आजीचं प्रसाद काढते का? आणि आम्ही इथे सगळं लावलेलं हे ज्ञानाने सगळं पाडलं. आणि कुठे गेली आहे बघा. जा बाय बाय. तिकडेच राहा, तिकडेच राहा. बाय. आणि इथे मी एवढं स्टँड लावलाय, पकडून ठेवलंय ही खाली आहे म्हणून. बाय बाय नानो. सो माझी मी पूर्ण बॅग भरली आहे. याच्यामध्ये माझे ग्लेअर्स आणि याचे जॅकेट्स हे सगळं घेतलं आहे. हे वॅक्यूमवाला आहे. आणि ह्या टी शर्ट्स आणि पॅन्ट्स. आणि हे बघा, हे तुम्हाला दाखवायचं होतं की हे मी, आणि हे खाली शूज, खूप सारे शूज घेतलेत. हे तुम्हाला दाखवायचं होतं की हे वॅक्यूम करून याच्यामध्ये मी 3 जीन्स, टॉवेल आणि त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यात घेतल्यात. आणि व्यवस्थित पहिल्यांदा अशी बॅग माझी लागलेली मला बघायला मिळते बाबा. फाल्गुनीची पण माहीत नाही झाली की नाही अजून. हे सगळं ज्ञानाने बघा पसारा. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे. क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे.
अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी